सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल प्रभाग क्रमांक 10 चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रथमेश दादा कोठे, सतीश सिरसिल्ला, उज्ज्वला दासरी, दीपिका यलदंडी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम उद्योग बँक सेवक सोसायटी मार्फत उद्योग बँक सोसायटीच्या प्रांगणात उत्साहात पार पडला। लोकशाही प्रक्रियेतून जनतेने विश्वास टाकून निवडून दिलेल्या नवनिर्वाचित नगरसेवक प्रथमेश दादा कोठे यांचा शाल श्रीफळ देऊन संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नक्का यांनी तर सतीश शिरसिल्ला यांचा सत्कार संस्थेचे सचिव हनुमंतू गोरट्याल यांनी केला। नूतन नगरसेविका दीपिका यलदंडी यांचा सत्कार संस्थेचे सभासद अरुणा कन्ना यांनी केले। या सत्काराच्या माध्यमातून नवीन जबाबदारी स्वीकारलेल्या नगरसेवकांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। राजण्णा पुट्टा यांनी प्रास्ताविक करताना त्यांनी स्वर्गीय माननीय महेश अण्णा कोठे यांनी संस्थेत केलेल्या विकास कामाचा उल्लेख करून विनम्र आदरांजली अर्पण केले। नवनिर्वाचित नगरसेवक प्रथमेश दादा कोठे सत्काराला उत्तर देताना निवडणुकीपूर्वी दिलेले शब्द आज सुद्धा आम्ही पाळत आहोत। संस्थेच्या विकासासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले। संस्थेचे सचिव हनुमंतू गोरट्याल यांनी संस्थेमधील ड्रेनेज, पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते या प्रश्नी मार्गी लावण्यासाठी नूतन नगरसेवकांकडे विनंती केली। तसेच संस्थेचे संचालक कृष्णहरी गुंडेटी, सभासद नल्ला यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन गिरीश गोस्की तर आभार प्रदर्शन व्यंकटेश कामा यांनी केले। सभा यशस्वी करण्यासाठी अनिल फलमारी, पुरुषोत्तम वग्गा, इरकुल्ला यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी, सभासद, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या संस्थेतील 60 ते 70 सभासद यांना सोबत घेऊन आम्ही वीजसाठी प्रयत्न केला। मग त्यावेळी अनेक अडचणी आल्या। मग ते म्हणायचे की तुम्हाला वीज देता येत नाही, तुम्ही दोन संस्थेमध्ये 2 डीपी बसवा। त्या डीपी साठी 28 लाखाचा खर्च होता, ते आपल्याला परवडणारे नव्हते। अशा पद्धतीनं आम्ही वीज मागत होते, ते देत नाही म्हणत होते। या कालावधीमध्ये जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलं। मग प्रथमेश दादा अनेक वेळा मीटिंग घेतल्या MSCB मध्ये, त्यांचं सहकार्य आपल्या संस्थेला मोठ्या प्रमाणात लाभलं। मग नंतर असं एक आलं की तुम्हाला आम्ही देतोय पण कमर्शियल रेटने तुम्हाला बांधकामाला परवानगी, बांधकामाच्या ठिकाणी वीज देतो आणि बांधकाम झाल्यानंतर पुन्हा ते आम्ही वीज काढून घेतो, अशा टोकाला आले। मग त्यावेळी मग शेवटचा एक पर्याय होता। मग प्रथमेश दादांनी काय केलं, चला म्हटलं आपलं व्हिडिओ घरकुलचा बाहुबली जो आहे महेश अण्णा, त्यांच्याकडे जाऊ म्हटले। मग आम्ही महेश अण्णाकडे गेलो। महेश अण्णांनी काय म्हटलं, काय हरकत नाही म्हटलं, तुम्ही या म्हटलं। कारण त्यांनी जर हा क्षण पाहायला राहिले असते तर किती आनंदाचा क्षण राहिला असता। तोच म्हणजे आमचा दुर्दैव असं समजतो की या ठिकाणी अण्णांची उपस्थिती राहिली असती आणि सगळं आनंद सोहळा त्यांनी पाहिले असते। या गोष्टीचं थोडं वाईटही वाटते, पण आता आपण भगवंतापुढे आपण कोणच नाही आहे। जे काय घडायचं असते ते त्या वेळेत घडतच असते। हे घडत असताना हरकत नाही, पण आज ज्या जोमाने, ज्या म्हणजे मताधिक्याने निवडून आलेत, हे खरोखरच अण्णा ते पाहून आनंदी झाले असेल असं मला तरी वाटतं। आणि या सगळ्या गोष्टीचं का असते, कारण अण्णांनी नेहमी पुण्यच कमवलेलं आहे, कुणाचं वाईटपणा केलेलं नाहीये। अगदी छोटा माणूस जरी त्यांच्याकडे गेला आणि की बाबा माझं काम आहे, त्यांनी कधीही त्या माणसाला दुखावलेलं नाही, हेच अण्णांचं वैशिष्ट्य होतं। त्याच पद्धतीनं अण्णा गेल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आपल्या सोलापुरात, मी सोलापुरात म्हणतोय, ही पोकळी कसं भरून निघेल या गोष्टीची प्रत्येक रहिवाशाला, इथल्या घरकुलमधल्या रहिवाशाला लागून राहिलं होतं किंवा ही पोकळी कशी भरून निघेल। पण देवाची इच्छा असते, त्या ठिकाणी त्यांनी प्रथमेश दादाच्या रूपाने आपल्या पदरी दिलेले आहे आणि त्यांच्यासोबत अगदी हट्टेकट्टे कार्यकर्ते सुद्धा त्यांनी दिलेले आहेत की आपल्या कुठल्याच कामात त्यांनी अडचणी दूर करण्यासाठी आज बाया सरसावलेले आहेत आणि तसेच त्यांनी पुढे जावं वतीने त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो। या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री
माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अबकी बार 75 पार अशी घोषणा केली होती. परंतु सोलापूरच्या जनतेने 75च्या पुढे जाऊन एकूण 87 वर्षात निवडून दिलेले आहे. आणि त्या सर्वांच्या हाती एक हाती भाजप पक्षाला एक हाती सत्ता उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे या सोलापुराचा विकास यापुढे होणार यात आता काही शंका नाही आहे. या उद्योग बँक संस्थेच्या इथं काही मूलभूत सुविधा नसताना सुद्धा आमच्या सभासदांनी इथं धाडसाने 10-15 घरं बांधून इथं राहायला झालेले आहेत. इथं अक्षरशः रस्ते नाही, पाणी नाही, ड्रेनेज नाही आणि वीज कनेक्शन नाही. तरीसुद्धा माननीय स्वर्गीय महेशाने केलेल्या प्रयत्नामुळे आता जे का उजेड दिसतो तो त्यांच्या कृपेमुळेच आपली 10-15 जणांना विद्युत कनेक्शन मिळालेलं आहे. पण यापुढे रस्त्यावर अंधार म्हणा जेवण असे सगळे सोयी जे आहे ते सगळं जबाबदारीचा प्रभाव म्हणून 10 वर्षावर ही जबाबदारी पडलेली आहे. आणि त्या जबाबदारीतून त्या अडचणीतून त्यांनी मार्ग करतील यामध्ये शंका नाही. परंतु मला या प्रभागातील 4 नगरसाठी एकच विनंती आहे. तुमच्यापुढे अनंत अडचणी असतील परंतु आमच्या गृहनिर्माण संस्थेला प्रथम प्राधान्य देऊन आमच्या अडीअडचणी सोडवावे अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. तसे पाहता संस्थेमध्ये बरेचशा अडचणी आहेत की आपल्या अंतर्गत आपण सोडू शकतो तुमच्या 4 नगरसेवकांच्या मार्फत. परंतु त्यातल्या त्यात आता जे नालाचा प्रश्न निर्माण झालेला आहे ते वास्तविक पाहता त्या ठिकाणी जे आम्ही 20 कमर्शियल प्लॉट धारक आहात त्याचा आम्हाला फारच जवळ पोहोचणार आहे. का तर त्या ठिकाणी जे कमर्शियल प्लॉट म्हणून आम्ही म्हणजे स्थायिक भविष्यात होणार आहे ते आमचे पुढील भविष्यातील उपजीविकेचे साधन म्हणून आम्ही बघतो त्या दृष्टीनं. आणि त्यालाच या नाल्याच्या स्वरूपानं बऱ्याचशा अडचणी येण्यासारख्या आहेत. त्यासाठी आपल्या 4ही नगरसेविकांना आम्ही संस्थेच्या वतीनं आणि कमर्शियल प्लॉटधारकांच्या वतीनं मी नम्र विनंती करतो की जेणेकरून ते भविष्यामध्ये आम्हाला त्याचा त्रास होऊ नये. आणि दुसऱ्या बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी आता सोलापूर सिटीमध्ये या नाल्यामुळे गटारीमुळे जे काही प्रश्न किंवा त्रास किंवा अनेक अडचणी निर्माण होऊ लागले तसा प्रकार या ठिकाणी होऊ नये म्हणून कृपया आपण तो रद्द करण्याचा प्रयत्न करावे. आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक जण आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यामुळं त्याच गोष्टी परत सांगण्यापेक्षा आपल्या सर्वांना ती माहितीच आहे की स्वर्गीय महेश अण्णांच्या माध्यमातून पहिल्यांदा या ठिकाणी लाईटची कनेक्शन आपल्याला मिळाली आणि त्याच्यानंतर अनेक जण या ठिकाणी राहायला येण्याचा प्रयत्न केले. वाटतं महेश अण्णांच्याच वाढदिवसात वेळी आपण पाईपलाईनचं काम सुद्धा हाती घेतलेलं. ते पाईपलाईनचं काम सुद्धा आपण या ठिकाणी केलं. निश्चितच येणाऱ्या काळात ज्या ज्या ठिकाणी आता घरं झालेली आहेत त्या भागातली तर कुठलीच कामं शिल्लक ठेवणार नाही. आणि ते कामं झाल्यानंतर निश्चितच अजून घरांची संख्या वाढणार आहे. आणि घरांची संख्या वाढल्यानंतर जेवढं काही निधी लागेल ते निधी देण्याचं काम या ठिकाणी आम्ही सगळेजण मिळून करू. आणि आपला हा सोसायटीचा जो काही विकास थांबला गेलेला आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करू. नाल्याच्या संदर्भात काल सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे काही जण आपले त्यातले काल हजर होते आणि त्या अधिकारी आल्यानंतर आपण स्वतः या ठिकाणी आलो आणि त्यांना सुद्धा आपण आपलं म्हणणं त्यांच्यासमोर मांडलो की आपलं डीपी प्लॅन मध्ये तिथं नालाच दाखवलेला नाहीये. त्यामुळं तो नाला इथं न घेता आपण जिथून डीपी मध्ये आहे त्या ठिकाणी आपण तिथनंच घ्यावं अशी त्यांना आपण विनंती केली होती. त्यांच्याकडे नवीन काहीतरी डीपी प्लॅन आहे असं त्यांचं म्हणणं होतं. पण ठीक आहे, येणाऱ्या काही दिवसात आपण सगळेजण सिटी इंजिनियर असू द्या, आयुक्त असू द्या यांच्याकडे जाऊया आणि आपले जे जे काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवून घ्यायचा प्रयत्न आपण निश्चितपणाने करू. नाला बंदिस्त करण्याच्या दृष्टिकोनातून जरी आपल्याला ती संधी मिळाली तर निश्चितपणाने ते बंदिस्त करून घेता येईल अशा पद्धतीने आपण काम करूया. तुम्हाला कुठली अडचण येऊ देणार नाही एवढं आवर्जून या निमित्ताने सांगतो. जे जे काही अडचणी असतील त्या अडचणीवरती योग्य तो मार्ग काढून त्या अडचणी सोडवण्याचं काम
येणाऱ्या काळात आम्ही करू. इलेक्शनच्या अगोदर जे भाषा आम्ही वापरली, निश्चितपणाने इलेक्शनच्या नंतर सुद्धा तीच भाषा आहे, त्यामुळे त्याच्यात कधी बदल होणार नाही. तुमच्या अडचणी हे आमच्या अडचणी समजून, जसं इलेक्शनच्या काळामध्ये अनेक जणांनी ही इलेक्शन आमची नसून त्यांची स्वतःची आहे या भावनेतून अनेकांनी काम केलं आणि स्वतःच्या अंगावरती इलेक्शन घेऊन आम्हाला निवडून देण्याचं काम केलं. आता आमच्या खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे, तुमचे जे काही अडचणी आहेत ते आम्ही आमच्या खांद्यावरती घेऊन, ते अडचणी आमचे स्वतःचे आहेत आणि ते स्वतःची अडचणी सोडवण्याकरिता आपल्याला जे जे काही करता येईल ते करण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात काम करू, एवढं आवर्जून सांगतो. अतिशय कमी वेळात आपण या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम घेतला, त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सत्कार स्वीकारत असताना अनेक ठिकाणी जबाबदारी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे, ह्याची सुद्धा जाणीव निश्चितपणाने होते आहे आणि ती जबाबदारी पार पडण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचे आशीर्वाद मागे सुद्धा राहिलेले आहेत आणि पुढील काळात सुद्धा आमच्या बरोबर राहतील एवढी आशा व्यक्त करून सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देऊन